ती आणि आल्यानंतर ती आम्ही त्यांना म्हटलं होतं की हलके शेवटी काय तुम्ही किती काही सांगितलं की महाराजांची मूर्ती कशी आता मी अक्कलकोटला जाते मला सांगतात कोणीतरी येताना जरा बघा मूर्ती घेऊन या छोटी आणा मोठी आणा म्हणले बाई तुझा आकार सांगू नकोस महाराज कुठल्या रूपात तुझ्या घरी येतील ते माहिती नाही कारण महाराजांना त्यांचं स्थान माहिती ते कुठं जाऊन बसणार आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन देते भलत्याच रूपात ते येतील तुझा प्रॉब्लेम होईल त्यापेक्षा त्यांना त्यांच्या पद्धतीने येऊ दे आणि ज्या वेळेस मी मूर्ती अक्कलकोटवरनं आणली म्हणजे एखाद्याने सांगितली किंवा मला वाटलं की या व्यक्तीला मूर्ती द्यायची आहे मी ज्या वेळेस ती आणली ती सुदैवाने त्यांच्या देवारात ती बसलेली आहे त्या देवारात ऑलरेडी महाराजांनी जागा करून ठेवली तर एकाने असं सांगितलं की अरे माझ्याकडे जागा नाही मूर्ती ठेवायला त्यांनी स्वतःच विकत आणली माझ्यावर अक्कलकोटला आले मूर्ती घेतली घरी गेल्या त्यांना जागा नाही त्यांना मी शोकेस येडायच शोकेस मध्ये महाराजांना नाही ठेवायचं आपल्याला देवारातच ठेवायचंय मग त्याला म्हटलं देवाराचा फोटो काढ आणि मला पाठव तर जेव्हा देवाराचा फोटो काढला तेव्हा जेवढी मूर्ती त्याच्याकडे होती तेवढीच जागा देवारात शिल्लक होती आणि महाराज तिथे बरोबर बसले म्हटलं काय म्हणतो जागा नाही ज्यांनी विश्व निर्माण केलंय तुलाही जागा ज्यांनी दिली आहे त्यांनाच तू जागा देणार नाहीस का तर ती बसली आणि ते एक पॉझिटिव्ह त्या देवाऱ्यामध्ये एक वेगळंच चैतन्य आलं त्यांच्याकडे म्हणजे आता जवळजवळ मला वाटतं 7 ते 8 मूर्ती दिल्या गेल्या आत्ताही काहींना मी अक्कलकोटवरनं आणल्या आणि त्या इतक्या सुंदर पद्धतीने देवाऱ्यात बसले आहेत की ते असं वाटतं त्यांना की आता देवाऱ्याकडे बघतच राहावं ही जी ताकद आहे ना महाराजांच्या मूर्तीची तीच ताकद आज आपल्या घरी आलेल्या मोठ्या मूर्तीची तर जेव्हा ते आले तेव्हा आता मी त्यांना सांगितलं जरी किती की बाबा वजनाचं काय कसं म्हणजे आपल्याला आवडताना भीती वाटते त्या सगळ्या गोष्टींची तरी महाराज त्यांच्या दृष्टीने ती कमी वजनाची होती पण आमच्याकडल्या लोकांना ती पेलवत नव्हती घरी आणताना पण म्हणजे इकडे तिकडे होत ती वजन पेलवत नव्हतं महाराजांच्या मूर्तीचं घरापर्यंत आता ते आपलं घर 4थ्या मजल्यावर आहे लहान घर आहे तर महाराजांचं घर किती आकाराचं त्या महाराजांनी ठरवलंय की जिथे मला यायचंय ते किती आकार आहे त्यांना फक्त तिथे भावना अपेक्षित आहे बाकी कुठल्याही गोष्टीचा आकार अपेक्षित नाही तर ते आल्यानंतर गंमत अशी की ते आल्यानंतर ज्यांनी मूर्ती त्या वर आणत होत्या त्या 2-3 घेतली तरी ती मूर्ती जड होत गेली आणि त्यांना ते पेलवणाशी झाली मग शेवटी त्या मूर्तीला ओवाळलं आणि आत घेतलं पटकन आणि मग चटईवर त्यांना ठेवलं पण ते जेव्हा बसले चटईवर म्हणजे वटवृक्षाला बसले नाही किंवा अजून तिथे ते गेले देवाऱ्यापर्यंत गाभाऱ्यापर्यंत गेले नाही जेव्हा बसले तेव्हा आम्ही मात्र खूप घाबरलो होतो कारण जेव्हा एका प्रतिष्ठित व्यक्ती एक प्रभावशाली व्यक्तिमत्व तुमच्या घरात जेव्हा बसतं ना तेव्हा जी तारांबळ तुमची उडते ते महाराजाला आमची झाली होती की त्यांना काय द्यायचं आपलं वागणं बरोबर आहे का आपण 4 पावलं मागे राहिलो पाहिजे हे जे शिस्त म्हणतात ना ती महाराज आपोआप तुमच्यामध्ये निर्माण करतात आणि या शिस्तीची तर आता नितांत गरज आहे की जरा थोडंसं जरा सगळं इकडे तिकडे झालं तर त्यांच्यात त्या धाकाची पण तितकीच गरज आहे जितकी त्यांच्या प्रेमाची गरज आहे मग त्यांना पहिले जसे काही आपण पाहुणे आले की करतो की पहिलं पाणी दिलं जातं ते त्यांना दिलं गेलं ग्लासमध्ये महाराजांना पटकन चहा करा मग महाराजांना चहा आवडतो महाराज आता रोज आम्ही महाराजांचा कप ठरलेला आहे रोज महाराजांच्या गाभाऱ्यामध्ये चहा असतो तर ते आल्यावर त्यांना चहा दिला आम्ही मग ते बसले मग आपण मग त्यांची पूजा मग ओवाळणं जे प्रोसेस ते केलं पण पहिलं त्यांचा पाहुणचार केला आणि मग ते ओवाळण्याचं कार्य केलं तोपर्यंत पटकन जाऊन महाराजांच्या कडेला लोड तो घेऊन आला एकाने शाल आणली एकाने प्रसाद आणला एकाने जेवण आणलं म्हणजे जे महाराज आल्यावरती ज्या गोष्टी हव्या असतात कारण ते अचानक आले होते आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांना घ्यायला जाणार होतो आणि ते आदल्याच दिवशी त्यांच्या गाडीतनं आले ती एकादशी होती आणि ते आल्यावरती आमची खरंच तारांबळ उडली की आमच्याकडे काहीच तयारी नाही त्याच दिवशी यायचं होतं त्याच वेळात यायचं होतं आणि तेव्हा आल्यानंतर हे सगळं त्यांनीच जुळवून आणलं 10 मिनिटात आमचा विश्वासच बसला नाही की हे सगळं इतकं सगळं तयार होतं आणि मग त्यांना सगळ्यांनी उचलून त्यांची जी स्थान आम्ही ठरवलं होतं म्हणजे त्यांनीच ठरवलं होतं वटवृक्षावर बसायचं त्या वटवृक्षावर त्यांना ठेवलं मग आणखीनच काय म्हणतात धास्ती वाढली पण हळूहळू प्रेम नंतर निर्माण त्यांचे म्हणजे खाली छोट्या मूर्तीकडे बघितल्यावर एक प्रेम येत होतं आणि वरच्या मूर्तीकडे बघितलं की भीती वाटत होती तर ही जी भीती अपेक्षित होती की ती हँडल नाही त्यांची जे म्हणजे व्यक्तिमत्व म्हणू आपण त्या मूर्तीचं एक शेवटी तुम्ही जर महाराजांकडे नीट बघितलं ना तर त्यांचे डोळे एक वेगळ्याच प्रकारचे ती कुठल्याही मूर्तीचे असो किंवा कुठल्याही फोटोमध्ये असो ती कोणी जाऊन महाराजांच्या मूर्तीकडे किंवा डोळ्यांकडे सहजासहजी बघू शकत नाही त्यावेळेसही जी व्यक्ती महाराज असताना त्यांना भेटीला जात होते ते खरे महाराजांकडे डायरेक्ट बघू शकत नव्हते कारण त्यांचं व्यक्तिमत्वच इतकं प्रभावशाली होतं दिव्य होतं
तेजस्वी होतं. आज हे तीच सिच्युएशन आहे. ओके. त्याच प्रकारे महाराजांच्या सगळ्या मूर्ती फोटो त्याच प्रकारे आहे. आपण वरच्या वरची कॅज्युअल बघतो, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात नीट बघायला जाता तेव्हा तुम्हाला त्यांची भीती वाटते क्षणभर, की अरे माझं काही चुकत नाहीये ना, किंवा मी जे चुकलं त्यांना कळलंय की काय. करेक्ट. तर ही जी भीती आहे ना, म्हणून माणूस जाऊन पटकन जाऊन त्यांच्याकडे बघत नाही. आणि माझी हीच अट आहे माझ्या घरी येण्यामध्ये, त्यांच्या घरी येण्यामध्ये, की यायचं महाराजांच्या डोळ्याकडे बघायचं आणि तुमचा प्रश्न सांगायचा, माझ्याकडे बघायचं नाही. तर माझ्याकडे ताई, मी असं ताई नाही तिकडे, ते महाराज आहेत तिकडे, त्यांना सांगायचं काय आहे ते. ताईंना ते नंतर कन्वे करतील काय करायचं ते. आणि मग ती ताकद दिली आहे, महाराजांना ताकद देतात. जी लोक खरंच अडचणीत असतात तर ती सांगतातच की मी अडचणीत आहे. ज्यांनी स्वतःहून पायावर धोंडे मारले तर तेही बिचारे सांगतात की आपण कसा धोंडा मारला, कारण सांगितल्याशिवाय ते कसे बाहेर येणार. कारण घाबरू नका, महाराज तुम्हाला त्यातनं बाहेर काढण्यासाठीच आलेत. काही वेळेस आपल्या चुका जाणून बुजून होतात, काही वेळेस नकळतपणे होतात, पण सगळ्यातनं तारणारे हे स्वामी आहेत. तर ते तुम्हाला तारतील, कारण तुम्ही चांगल्या भावनेने त्यांच्याकडे आलात. परत सगळं येऊन भावनेवरच अडकतं. करेक्ट करेक्ट. आणि मग महाराजांची तिथे मूर्ती आल्यानंतर मला सगळ्यांनी सांगितलं की त्याचा प्रतिष्ठापित कर, म्हणजे विधिवत त्या गोष्टी कर. आता गंमत अशी होती, माझ्याकडे जी महाराजांची मूर्ती आहे, महाराजांची मूर्तीचे डोळे हे पेंटिंग केलेले नाहीत. ओके. हे रिकाम आहेत. अच्छा. हे अशी मूर्ती तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही. त्यांना पेंटिंग नाही आहे त्याच्यावरती. आणि आम्ही जेव्हा डोळ्यात असं बघतो, म्हणजे मी खूपच कमी, मी एखाद्या वेळेस, कारण माझी अजून तेवढी आपली हे नसते की आपण ती गोष्ट करावी. बघितलं तर एकदा आम्हाला त्या मूर्तीच्या आतमध्ये असं निळसर सगळं दिसलं, वेगळं जरा विश्व निळं आहे, किंवा त्याची निळीची पॉझिटिव्हिटी आहे ती त्या त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होती. आणि आम्हाला जाणवलं की महाराजांच्या हृदयाचे ठोके पण वाचतायत, त्यांची नाडी चालू आहे. अच्छा. तर आम्हाला एकाने सांगितलं होतं की मी नाडी चालू करून देतो महाराजांची. ओके. असं पण असतात काही मंडळी की आम्ही महाराजांचे हृदयाचे ठोके चालू करून देतो. ज्यांनी मूर्ती दिली ते म्हणले विश्वाचे करते धरते, त्यांचं तुम्ही काय चालू करून घेणार. मी म्हटलं बाबा जे आहे ते त्यांच्या हातात सगळे. पण मग ते सगळं केल्यानंतर मला लेकीला ऐकू आलं की महाराजांचं काहीतरी तिथे जवळपास वाचतंय, टूक 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 टूक. आणि मग बघितलं की काय तर इथं काहीच नाहीये, कारण बाहेर शांतता होती. आणि काय होतं तर हृदयाचे ठोके महाराजांचे वाजत. ओके. म्हणजे महाराज जिवंत अवस्थेत जे त्यांनी मला सांगितलं की प्रतिष्ठापित महाराजांना करू नकोस, तर ते ठोके वाजवते. नाडी चालू आहे महाराजांची. आणि जे इतकं सगळं चालू आहे तर ते जिवंत अवस्थेत तिथे आहेत, प्रश्नच नाही. मग तुम्ही विचारलेली प्रत्येक गोष्ट त्यांना कळणार नाही का, तर निश्चितच कळणार. आणि मी नेहमी असं गमतीत म्हणा किंवा मी सिरियसली पण ही गोष्टाची नाही म्हणते की महाराजांच्या 2 गोष्टी नितांत महत्वाच्या आहेत. ते म्हणजे महाराजांचे डोळे आणि महाराजांचे कान. या 2 गोष्टींना भयंकर महत्व आहे. त्यांचे डोळे असे मोठे आहेत आणि कान मोठे आहेत, गणपती सारखं. आता मी नातं परत गणपतीचे सांगायला लागले तर तिथंच कुठेतरी फिरणार आहे. मोठे कान आहेत, त्यामुळे आपोआपच. आणि तुम्ही बघाल तर गणपती बाप्पाचं पोट आणि स्वामींचं पोट बरोबर हे तशाच पद्धतीचं आहे. तर ही सगळी गंमत या सगळ्या गोष्टीतनं बघायला मिळते की जितकं प्रेमाने ते ऐकतात, ते नुसतं हृदयात महाराज पोटात ठेवत नाहीत, ते हृदयापर्यंत आणतात. तुमचं हृदय शांत करतात, की जे तुमची हालचाल आहे, जे चलबिचल चालू आहे त्यातनं ते मार्ग काढतात. फक्त ते म्हणतात की तू जेव्हा येतोस ना तेव्हा माझ्याकडे प्रामाणिकपणे ये. मन म्हणजे सांगायला ये, तुझं दुःख ऐकायलाच मी बसलोय, आणि घाईघाई करू नकोस. पहिले कर्म मी पहिले तुझी वॉशआउट करणार आणि मग तुला व्यवस्थितपणे त्या मार्गी लावणार. परत त्या प्रश्नापर्यंत तू आयुष्यात कधी जाणारही नाहीस ना.